नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये राज्यातल्या 90,41,248 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 1808 कोटी रुपये काल ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की सर, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, जमा केलेला आहे सरकारच्या माध्यमातून, पण आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। मग आता हे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, कोणते शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले आहेत की यासाठी अजून काही शेतकऱ्यांना वेगळं काही काम करावं लागेल का, या संदर्भामध्ये थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, काल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आलेले नाहीत। मग मित्रांनो, आपण जर पाहिलं तर काल 2 वाजता हे पैसे जमा झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। परंतु आजही काही शेतकऱ्यांचे पैसे राहिले असतील, कारण की हे डीबीटीचं पेमेंट 24 तासामध्ये खात्यामध्ये येत असतं, किंवा काही जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी पतसंस्था ज्या बँका ज्या आहेत त्या डीबीटी पेमेंट ऍक्सेप्ट करायला 24 ते 48 तास लावतात, 24 ते 48 तास घेतात। त्यामुळे तुमचं पेमेंट लेट सुद्धा येऊ शकतं। सरकारच्या माध्यमातून जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले असतील तरी देखील सुद्धा 24 ते 48 तास तुमच्या खात्यामध्ये मेसेज येण्याकरता, तुमच्या खात्यामध्ये पेमेंट येण्यासाठी लागू शकतात। जरी तुम्ही पात्र असाल, तुम्ही सगळी जरी कामे केलेली असतील तरी सुद्धा तुम्हाला आजच्या दिवसामध्ये, काल जर आले नसेल आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये पैसे येऊन जातील। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं काही एक प्रॉब्लेम आहे, लँड सीडिंग असेल, आधार सीडिंग, केवायसी आणि फार्म आयडी। आता या 4 गोष्टीपैकी एक जरी शेतकऱ्यांनी गोष्ट केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार नाही। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पीएम किसानचा 21वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा सुद्धा 8वा हप्ता येणार आहे, किंवा आलेला असेल, किंवा आजच्या दिवसामध्ये किंवा उद्या येऊन जाईल। अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे। आणि एकंदरीत राज्यातल्या 90,41,248 शेतकरी नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी पात्र होते। त्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नमोचा 8वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आणि या हप्ता वितरित करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील, हे सुद्धा उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। पण हा जो हप्ता नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता वितरित केला तर तो नोव्हेंबर 2025 मध्ये किंवा डिसेंबर 2025 मध्ये यायला अपेक्षित होतं, कारण की हा 2025 चा पेंडिंग हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। पण आता मार्च संपत आलेला आहे। आता ज्यावेळेस पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला त्याच वेळेस नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणं अपेक्षित होतं। बराच सारा विलंब सुद्धा झालेला आहे। मग आता पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित झालेला आहे, त्या 22व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा 9वा हप्ता येणं अपेक्षित होता, पण तो आलेला नाही। मग आता शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जो पेंडिंग हप्ता होता तो तर सरकारने आम्हाला जमा केला, पण आता जो नमो शेतकरीचा 9वा हप्ता जो चालू हप्ता आहे तर तो आमच्या खात्यामध्ये कधी येईल, कारण की पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबरोबर येणं अपेक्षित होतं। तर आपण जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये, जे काही पुढचा एप्रिल महिना आहे तर त्या एप्रिल महिन्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे 1850 कोटी रुपयाचा, त्याची उपलब्धता करून दिली जाईल। त्यासाठी एक वेगळा सेपरेट जीआर काढला जाईल आणि वित्त विभागाच्या माध्यमातून याच्या निधी वाटपासाठी परवानगी दिली जाईल। आणि नंतरच हा नमो शेतकरीचा पुढचा जो येणारा 9वा हप्ता आहे तर तो येईल। कारण की बरेच सारे शेतकरी मध्ये तुम्ही म्हणजे नेमकाच 8वाच हप्ता वितरित झाला, तुम्ही तर डायरेक्ट 9व्या हप्त्याचंही सांगायला लागले, पण तो 8वा हप्ता वितरित झाला, पण तो मागचा हप्ता होता तो बऱ्याच साऱ्या दिवसानंतर पडलेला आहे, तो थकीत होता, तो 2025 मध्येच पडणं अपेक्षित होता। परंतु अखेर 8वा हप्ता वितरित झालेला आहे आणि 9वा हप्ता सुद्धा लवकरच निधी उपलब्ध झाल्यावर, कारण की सरकारकडे निधीची कमतरता आहे त्यामुळे हे हप्ते याला विलंब होत आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वी 24 तारखेला म्हणजे 24 मार्च रोजी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये नमो शेतकरीचे वेळोवेळ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावेत यासाठी काही त्यांनी तरतुदी केल्यात, काही नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढचे नमो शेतकरीचे अधिक न वेळ होता वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।